नाही. तू बोंब मारून मारून साऱ्यांना सांगून मोकळी झाली. कुणाची हिंमत आहे मला विचारा काय विचार नको हो. येणार कोण येणार करायच्या तोंडाला येणार वाईटाच्या फोन लागल्या. वाईट काय काय कोणाच्या वाईट म्हणशील नाही इथं कुणाच्या जीवावर उड्या कुणाच्या राजा काय एवढं केलंच नाही का? काय ठेवलंय काय तू केलंच काय? हा संसार आपण ठेवला तुम्ही आपण ठेवला काय ठेवलंच नाही मला काय म्हणजे अधिक बोल नको काय ठेवलंच नाही. या मातीच्या ज्या भिंती या भिंती सोडल्या तर काय तुझ्या संसारात राहते म्हणजे याची डाकूची मी करते म्हणून राहते. कधीपासून कधी म्हणजे हे आला कोणचं बघ मोठं बाळाचा बोल तुझा मुलगा कोण चुकली त्याच्या वाडीवर आज तुम्ही जास्तो सांगायला तुला लाज वाटायला तू एवढी सुंदर देखणी सुशील असताना तुझा नवरा म्हणजे माझा मुलगा वेळीच्या माडीवर जातो हे ओळखून सांगताना तुला लाज वाटायला जातो तो जातो सगळ्यांना माहिती आहे काय सांगत बरोबर आहे हे असं झालं कमीपणा कसला कमीपणा तुझ्या मुलाला झाली आहे शेण खायची सवय म्हणून तू चुटकीच्या वेळेवर जातो त्याला मी जबाबदार नाही. माणसाला माणूस घरात आल्यानंतर त्याला जर अन्न मिळालं नाही ना तर तो बाहेरच जाणार. जशी अन्न जर त्याला योग्य त्यावेळी घातले दिलं असेल ना तर काही होत नाही. काय मिळालं नाही आणि मी काय दिलं की नाही तो जेवला की नाही उपाशी आहे काय तुला म्हणतो एवढ्यात पाळणं तरी हल्लं कसं हलल पाळणं उठसूट विजेच्या वाडीवर घरात पाळणं हलणार आहे देवाला नमस्कार बोलावणार आहे. नवरा आल्यानंतर तुझी कटकट असती काय म्हणायचं ते ऐकवळी यांच्या प्रेमी नव्हतं मी बदललोय कारण तुझा मुलगा आणि तुम्ही छेडल्यानो संसाराला हातभार नाही आणि उगाचचं भांडण खायला काय आणि भुईला काय शेजाऱ्याला तुमच्याकडे खेळणी गोष्टी सांगायला मुलाचं सांगशील तर संस्कार कमी पडले. जेव्हाचा तेव्हा पाय ओढून खेचला असताना तर मी त्याच्या माडीवर गेला नसता. मुलांना संस्कार वेळीच करायला पाहिजे त्याला कारण माता पिताच असतात. काही नाही काय तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर संस्कार केले काय केलं हे दिसतंय काय चुकीचं काय वाईट केलं बरोबरच करते. आतापर्यंत स्वस्त बसून बघितलं सांगते पण तुझं मला उलट होत नाही आणि याला काय निघून तुम्हीच आहात म्हणून विचार केला मी रिकामी बसणार नाही आणि तुम्हाला स्वस्त बसून देणार नाही. संस्काराचं सांगतेस तुझ्या आई वडिलांनी जर तुझ्यावर वाईट संस्कार नाही केले तर या विश्वात प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर संस्कार करतात. वाईट करण्यासाठी नव्हे तर आपला मुलगा किंवा मुलगी सत्मार्गाला लागावी चांगला कुठेतरी घडावा हे शोधून आणले आणि मला सांगते हो माझ्या मुलावर संस्कार मग मला सांग तू जर का चांगले संस्कार केले तर कशाला जातो शेतकरी त्याला चांगलं वाईट स्वतःची बुद्धी माझ्यावर बोट टाकू नको. तुझ्या मुलाला संस्कारी त्यांच्या तुझा मुलगा स्वतःची बुद्धी काय ठेवली तुझे संस्कार झाल्यानंतर त्याची सर्वस्व बायको असते. बायको जर खरी असेल तर मुलगा कुठे हे तुझी मुलाचं असं वाटत असते मुलाचं लग्न झाल्यानंतर सर्वस्व जबाबदार बायको तर आमचा संसार एक शब्द बोलायचं नाही इथं रडायचं नाही जातोय कचरा मारते की बोलते
सगळं केलं पाहिजे. काय झालं? काय झालं? काय बोलणं पडेल? तुझी आई आता होत आली. ती अवचण का बनला आईसोबत? हो बाबा, आता बायकांची कामं बायका करणार नाही तर अजून कोण करणार? तू काय पुरुषाची कामं केलं नाही? ती काय करते? हो, ती काय करते? तिचं कसं आहे? झाडावरचा सरडा 3-3 दिवसाला रंग बदलतो. ही क्षणाक्षणाला रंग बदलून लागली. काय ते? क्षणाक्षणाला. अरे क्षणाक्षणाला रंग बदलते. अहो, सुनेनं काम केलं तरी त्रास, नाही केलं तरी त्रास. काय म्हणाला? मागच्या जन्मी तुम्ही सरडा झाला. तुझा बाप होता त्याची मला सांगितलं. हो बाबा, तुम्ही बाबाच आहात माझे. कायचे होते? असं काय केलं? समोरचा कोण ऐकून हो, घे. असं, अरे सून तशी हवी. सून तशी हवी. तिचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. हो. हा. मला पण उठवायचंय. हो, आला 3 दिवसाने चोरते पाहिजे. ही दार याच्याकडे खांदे मारा. मला सांगतो. खाली टाका, आत्ता कचरा काढा. हो बाबा, कसा तिथं सांग. बापाला सांगू नको, हिला सांग, हिला. हा? आई कसं लवकर तू अरे. बरं. या तुझ्या काय येतं कसं आहे? ही नाही घेतली आणि कडी लावा. अगं, काय उघडणार तुझ्याकडून? आई, हा. याच्या डोळे हीच कडी उघडण्यासाठी आता मी चाललोय. तुझ्याने काही जमणार नाही. काय करणार नाही? तुझ्याकडनं काय कडी उघडणार? तुझे डोळे उघडे असते तर कडी हो. उघडणार. या डोळे उघडे नव्हते. तुझ्या डोळ्यांवर प्रवेशाच्या माईवरचं पाहतो कडी काय उघडणार? अरे जातो तर जातो. जातो. हा? या तुमच्या भांडणात राहणार कोण? हा? सकाळी उठल्यापासून आहे आपलं भांडण. ऐकलीस ना? मांडलीस ना? कोणी आहे बघितली? आपलं. हा? तुम्हीच मागे लागलात ना? सहजतोय. आलाय 4 दिवसांनी. मला सांगते काय गरज आहे शेजारा बाजाराला सांगायची की माझा मुंडा वेशाच्या माडीवर जातोय म्हणून? फिरत असते सगळी. हा? त्या म्हणजे शेजाऱ्यांना सांगावं. सांगण्यासारखं तू काय शिल्लक ठेवलं शिल्लक म्हणून तू बाकी त्यांना सांगतेस आहे का? तुझ्याजवळ ते सांगण्यासारखं. जिथं शिल्लक ठेवलं नाही आणि तुला काय वेश्याची माळीमध्ये का पर्वत चढतो? चढतोच आहे. अगं जे समाधान मला माझ्या गृही मिळत नाही ते समाधान माझ्या वेशाच्या माडीवर मला मिळत आहे. ए, बायकोला सांग, बायकोला कशाला? अरे तू विचारतो म्हणून तुला सांग. तुला सांग. तू म्हणतो मी म्हणे लोकांना सांगते. तू सांगते तर सांगते. यांना यांना दिसत नाही. खरं नाही. त्यांना दिसत नाही, त्यांना दिसतंय. दिसतं पण त्यांचे कान भरायला तुला सांगितलं नाहीये. काय करणार तू काही लक्षात ठेव. बाळा, एक ध्यानी ठेव. अरे ज्यावेळी ना तू काहीतरी चांगलं काम कर्तव्य काम करशील ना जेणेकरून 10 जणांचं भलं होईल त्यावेळी पुढल्या त्या प्रत्येकाला ओरडून सांगावं लागतं माझ्या पुण्याला काहीतरी केलं माझ्या पुण्याला काहीतरी केलं बाळा. ज्यावेळी तू काहीतरी वाईट करशील ना ते सांगायची गरज नाही. अरे ते या समाजात आपोआप पसरत जातं आणि त्याच्यात भर माझी जन्मदाती आई करते. काय सत्य? अरे आपल्या मुलाचं थोड वाईट होते. या मताचाही मी पण होतो. ज्यावेळी हे सारं ऐकलं ना तुला म्हणे वाईट वाटतंय तुझ्या मताप्रमाणे मी म्हणे लोकांना सांगते. मग पुढल्या तुला जन्म दिला. मी तुला जन्म दिला लहानाचा मोठा केला संस्कार दिले. पुण्य तू एक ब्राह्मण घराण्यात झाले आणि एक ब्राह्मण मुलगा असून तू वेशीच्या माडीवर जातो. बाळा हे सारे जण तुला दुसऱ्याला देत आहे. अरे माझ्या संस्कारांना मला आई तुझ्या बापाला बाळा ते शब्द ऐकून या तुझ्या आईला तुझ्या माडीवर देते. या तुझ्या
सांग त्या मंदिरात जाऊन आमच्यासाठी काय मागणं मागते? असं का म्हणतो? आज या पुण्याला तुझ्या तोंडून ऐकायचंय तुला की माझी जन्मदाती आई माझ्या हातात काय देवाकडे मागणं मागते. आई खरं सांग त्या देवाचा माझा चलो आहे. हे मला देखील माहित आहे. मंदिरात जाऊन त्या देवाजवळ एकच मागणं मागव. आई देवा माझ्या पुण्याच्या तारेच्या संसाराला 25 वर्ष झाली. देवाला माहिती आणि सगळ्यांना माहिती आहे. पण देवा त्यांच्या संसारात नाही रे. रडून रडून तुझं होत आहे. याच्यासाठी देवाला एकच सांगते. देवा माझ्या पुण्याला आठवड्याला काहीतरी होऊ दे. हेच नाही. हे नाही करायचं होतं. काहीतरी होऊ दे म्हणे, होऊ दे. कोण अशी आई आहे? की मुलगा कितीही जरी वाईट वागला तरी समाजाला नाही सांगणार. ती असते ती म्हणजे आई. आणि तू सांगतेस की त्या देवाकडं आम्हाला मुलं नाही म्हणून मागतो. हो माई मला सांग, काहीतरी होऊ दे म्हणे. ते त्या वरांड्यात पोरं मडकं आणून ठेवलंय. आई ते कशासाठी ग? मला देखील ऐकायचंय. कशासाठी? अरे ही तारा देवा देवा सांगत असतो. तुमकून तिकडे तिकडे घाल. आई काय चुकीचं सांगते मी. म्हणून ते कुमाराकडून चुकण्यासाठी आणलंय. आपला परिसर घरदार स्वच्छ ठेवायचं असतं. आई असं माणसाने खोटं बोलावं ग. पण ते समाजाला पटलं पाहिजे. अरे जी माझी जन्मदाती आई शेजारा बाजाराला सांगते की माझा मुंडा वेचेच्या वाडीवर जातोय. त्या देवाकडे प्रार्थना करते की माझ्या मुंड्याला काहीतरी होऊ द्या. पण याचा अर्थ आई एकच होतो. उद्या मी मेल्यानंतर जेव्हा ऐकलं होतं तेव्हा वाटत होतं की हे सारं खोटं. पण प्रत्यक्षरित्या आम्ही पाहतोय ते सारं सत्य. आई दमला असा. नऊ महिने 9 दिवस त्रास सहन करून या पुंडलिकाला तुम्ही जन्माला घातलं. हो बाबा, जेव्हा जन्माला आलेलो तेव्हा जर मारला तर तुम्ही कुठला असणार आणि हा तुमचा पुंडली.
हे तुम्ही बोलताय हो? अरे माझ्या आईनं मरणानंतर लागणार मडकं ठेवलंय आणि बाबा तुम्ही काय केला? काय केला ते पहा. त्या गुंठीवर पांढरं शुभ्र कोरं वस्त्र आणून कित्येक दिवस झाले. कोणी आणलंय? तुम्हीच आणलंय ना? बाबा सांगा सांगा ते कशासाठी? अभिषेक झाला त्या देवाप्रमाणे मला दक्षिणा दिली. दक्षिणा देऊन झाल्यावर म्हणाले चाल देवा एक पांढर शुभ्र वस्त्र आहे केव्हा तरी तुला भिक्षुकी यापूर्वी तुम्ही केली नाही की मी केली नाही? चालू आहे ना? बाबा मला सांगा आजपर्यंत अशी वस्त्र तुम्हाला कधी कोणी दिली नाही? दिली ना? होय ना? मग बाबा मला सांगा जेव्हा आपण एखादं नवीन वस्त्र आपल्या घरात आणतो बाबा प्रथम काय करतो? धुतो ना? कारण आपण अशी कोणतीही वस्तू नाही कुठलंही असं वस्त्र नाही की जी घरात आणल्यानंतर प्रथम ती धुतो आणि मगच ती वापरायला आणतो. मग बाबा मला सांगा 10 ते 12 दिवस झाले मग ते वस्त्र अजून कोरं का? याचा अर्थ हे अंकिता चंद्रकांत चव्हाण, सौभाग्यवती अंकिता चंद्रकांत चव्हाण याचकडून खास आजी आणि आजोबांसाठी म्हणजे आमचे श्री सन्माननीय श्री अक्षय नाईक यांच्या भूमिकेसाठी आणि माझ्या भूमिकेसाठी हे लाख मुलाचं 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. सौभाग्यवती अंकिता चंद्रकांत चव्हाण यांचे आभार मानून तुम्हा साऱ्या जमलेल्या महामानवाला वंदन करून बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या पारितोषिकाचा स्वीकार मगाच केलेली जरासंधाची भूमिका आणि ज्या जरासंधाच्या भूमिकेकरता जी वेशभूषा मी केली होती त्या वेशभूषेकरता लाखोला 200 रुपयाचं वार्षिक माझ्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाप्रमाणे कैलासवासी उदीप देसे आणि दत्ताराम देसे यांच्या स्पर्धार्थ वैभव आणि मनीष देसे यांच्याकडून माझ्या कलेचा घडवणी लाखोला 100 रुपयाचं वार्षिक माझ्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळातून डॉक्टर आमचे मित्र प्रथमेश मरगज आणि संदेश कदम यांनी माझ्या कलेचा गौरव करून लाखोलाचं पारितोषिक दिले आहे. प्रथमेश मरगज आणि संदेश कदम यांचे आभार मानून समोरच्या रमणाला वंदन करून माझ्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. तसेच या गावातले रहिवासी आमचे मित्र एक नाट्यप्रेमी
गणेश मेस्त्री यांनी देखील माझ्या कलेचा गौरव करून लाख मोलाचा पारितोषिक दिलाय. गणेश मेस्त्री यांचे आभार मानून समोरच्या देवतेला वंदन करून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. तसेच सौभाग्यवती अंकिता चंद्रकांत चव्हाण यांनी हे बहुमोल पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे सर्वांचे आभार मानून आमच्या बाळकृष्णपुरी मंडळाच्या वतीने याचाही मी स्वीकार करते. सप्तवती कुठेतरी माझा कसला सुख आणि कसला का आई वडील आपल्या मुलाच्या बळाची तयारी करून ठेवतात आणि वर सांगतात सुखी राहा. कोण असा मुलगा तुझा सुखी राहणार का? तुमचा संसार सुखाचा हवा यासाठी आम्हाला कुठेतरी जिंदगी तुम्ही जरी तुमचं कर्तव्य विसरला असाल पण हा पुंडली आपल्या आई वडिलांना नाही विसरणार. आई बाबा तुमची इच्छा आहे की तुम्हाला माझी भरपूर आहे. म्हणजे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं ही तुमची इच्छा. हा तुमचा पुंडली पूर्ण करा. तयारीला लागा. लवकरात लवकर तयारीला लागा. आता यांच्या विचारात बदल होण्यापूर्वी लवकरात लवकर तयारी करा. कारण माझ्या आई वडिलांची इच्छा आहे की त्यांना काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचंय. आई बाबा तयारीला लागा. प्रवास खूप लांबचा आहे. आता सारं तुझ्या मनासारखं ते उगाच कशाला कळताय मारणार सुद्धा नाही. पाण्याला जात होतीस की काय? बाबा पाणी सगळं भरलेलं आहे. हे कसं लागलं हे बघ मला माहिती आहे. माझ्या बायकोवर माझा विश्वास आहे. जे काय करायचं आहे लवकरात लवकर कर. प्रवास खूप लांबसाठी कसं आहे आई बाबा म्हातारे झाले धडपडतील पडतील लागले म्हणून काळजी न आई
कधीतरी तू जरा सांभाळून का कधीतरी सुनेचं चांगलं बोला. हिची इच्छा आहे म्हणून काशी विश्वेश्वराला चाललोय. तू आहेस तर कशाला तिनेच सांगितलं. ऐकते कोण ते सांगितलं त्यांनी मगाशी. कोण ते मी नसले तरी चालेल पण मुलगा महत्वाचा. तुम्ही चला तिकडे. हे माझं गुलाबाचं फूल आहे. अरे झाडाला पाणी वाटतं फुल फुलणार. सुकून गेलं ते बघ. सुकून गेलं तुमचं बघा आणि काय झालंय त्या गुलाबाच्या एक पाकळ्या आता गळू लागल्या. हो बाबा तुमच्या राहिलेल्या पाकळ्या सांभाळून फक्त माझा नवरा आहे ना निदान म्हणून पाल्याची आस लागली. चालायला जमणार नाही. शक्यच नाही. मी तर कुठेतरी कुणाच्या झोपडी बघते. जमणार नाही. माझी तारा माझ्या सोबतच नाही हो. माझ्या खांद्यावर बस. ते कुठं घ्यायचं ते मी बघ. बोलायला ताकद दिली चालायला नाही. काय झालं आई हो मला सांगा तुम्हाला ऊट कसं लागणार. तेव्हा काय तोंडी झाली वाटतं. किती गोळी कोणती होती भरपूर नाही गेली बरं. आता कशी कावळली काय तोंडी झाली. त्याला माझ्या खांद्यावर हिची सावली तुमच्या असली सावली नसलेली. एवढं नाही समजत. तुझे झाले नसते हिच्या अगं या अरण्यात कुठूनही शोधणार लवकरात लवकर पाणी
स्वतःच्या अधीन करून घेतला. सच्चिनाचं प्रकारचं स्नान करून त्या गंगातरी माझं आगमन झालंय. हे माझ्या वैकुंठीचे नाथा, हे माझ्या दयेच्या देवा, हा कुकुट ऋषी तुझ्या चरणी नतमस्तक. माझा नित्याचं कर्तव्य कोणतं असेल तर या गंगातरी देवनामात तल्लीन व्हावं. हे गणपती गजानना, तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू, माझ्या पाठीशी असू, माझ्या. ओम गणपती नमः, ओम गणपती मुकेश पालव, दत्तू तेरसे आणि शेखर पवार यांनी माझ्या कलेचा गौरव करून नागपुराचा पारितोषिक दिले. आमचे मित्र मुकेश पालव, दत्तू तेरसे आणि शेखर पवार यांचे आभार मानून माझ्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. नाटस्को मी मगाशी केलेल्या दिंडिका भूमिकेसाठी हे लागवड वार्षिक आहे. कुमार आराध्य निरुकेकर, कुमार आराध्य निरुकेकर या बालकीनं, या बालकानं माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लागवड 100 वर्ष आहे. त्यांचे तुमचा म्हणून माझ्या बालकृष्ण गोरे नाट्यमंडळाने या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार केला. एक सरकार दिसते आहे की
तुमच्या चरणी या पुंडलिकाचा पुंडलिक तोच पुंडलिक तोच तू पुंडलिक तो आई बाबाच्या गळ्यात धरून आणि बायको खांद्यावर घेऊन निघालेला तीर्थक्षेत्री घेऊन निघाले तो तू पुंडलिक धिक्कार 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 काय तुम्ही सांगताय ते योग्य आहे. आई वडिलांच्या गळ्यात दोरी याच्यासाठी होती हो. त्या वृद्धापकाळामुळं त्यांना चालता येत नव्हतं. राही गोष्ट बायकोला मी खांद्यावर घेतली, पण खांद्यावर घेतली असं कारण एकच असं कोणतं तळण चालू चालू तिच्या पायात गोळा लाव आणि पायाला फोड आले. वारे पुंडलिका त्या पुंडलिकाची ती काय काय चूक असाच एक तुझ्यासारखा पुत्र बायकोच्या आहारी गेला. त्याच्या बायकोला त्याच्या आईचं काळीच होतं. होय त्याने त्या आईचं काळीच काढलं. त्याच्या आईचा जीव घेतला. त्या आईचं काळीच घेऊन जात असताना त्याला ठेच लागली. ते काळीच हातातून भूमीवर पडलं आणि ते काळीच बोलू लागलं. ते काळीच बोलू लागलं. त्या काळजातून शब्द बाहेर पडले. ते कोणते असतील तर हे माझ्या बाळा तुला लागलं तर कारण आईची माया ही अपरंपार आहे. आई बापाला या जगात सर्वश्रेष्ठ कुणीच नाही. अरे तुझ्यासारखाच एक मुलगा बायकोने सांगितल्यामुळे आईच्या काळीच घेऊन जात असताना त्याला ठेच लागली. होय एका बाजूला आईचा काळीच आणि दुसऱ्या बाजूला तो मुलगा तो तिचा पुत्र आणि त्या निर्जीव काळजातून धोली आला. पण तुला लागलं का रे पुंडलिका? आता निर्जीव काळीचं म्हणू शकतं. तुझ्या तर आई वडील जिवंत आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. असा कोणता काय ते सांगो या विश्वात श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ आहे एका मतानं तुझे ते आई स्वामी श्री जगाचा आई बापा विना भिकारी. श्रेष्ठ आहे ते फक्त आई आणि काय काय तुझ्या हातून घडलं रे? ज्या देवाला तू भजला काय उपयोग पण या विश्वात श्रेष्ठ कोण असती तर ते आपले आई वडील आहे. आई वडील आई वडील दैवत माझ आहे. आई वडिलांपेक्षा या विश्वात कुणीही दैवत हा नाही. याची जाणीव झाली. जाणीव झाली ना? माझे आई वडील सहाय्याने व्याकुळ झाले. ठीक आहे पाणी असेल पाणी देईन पण तेव्हा पाणी देईन पण तुझ्या पत्नीसाठी नाही. तुझ्या आई बाबांसाठी. माझ्या आई वडिलांसाठी पाणी घे
घे पाणी आई बाबाची सेवा कर माझ्या आई वडिलांची सेवा हा माझे आई बाबा तहानेला व्याकुळ झाले असतील पण त्यांनी नाट्यप्रेमी संतोष पालव आणि दीपक शेर्लेकर यांनी हे बहुमोल 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय. त्याचे तुमचे सर्वांचे आभार मानून आमच्या बाळकृष्णवरी दशावतार मंडळाच्या वतीनं याचा मी स्वीकार करते. काय
अरे पुंडलिका कोण बरे मला तुझा देव गोपाल कृष्ण तुला भाग देव या भक्त पुंडलिकाला का म्हणून या विश्वाचा देव या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी आला रे. हो पण या तुझ्या भक्ताकडे वेळ नाहीये. वेळ नाही काय रे अशा कोणत्या महत्वाच्या कर्तव्याकडून गेला देवा मी माझ्या महत्वाच्या कर्तव्यात हा पण जे मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आई वडिलांची सेवा करू लागला खरंच समाधान वाटलंय. पण काय रे तुझ्या आई वडिलांची सेवा कधी बरं पूर्ण होईल देवा हा हे मला देखील ज्ञात नाही. कारण जोपर्यंत माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा भक्त पुंडलिक तुला नाही रे भेटू शकत. पण पुंडलिका अरे तुला भेटण्यासाठी मी इथं जो आलोय ना तो तुला भेटल्या विना माघारी जाणारच नाही. मग मला सांग तुझ्या आई वडिलांची सेवा तोपर्यंत कधीपर्यंत पूर्ण होईल तोपर्यंत या देवानं करावं ते काय हा या विश्वाचा देव या विश्वाचा परब्रह्म या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी आलाय. हा जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या देवाने करावे ते. हो देवा काय बरं? चारी बाजूला जर पाहिलं असेल हा तर पावसामुळे दलदल निर्माण झालेली आहे अगदी खरं आणि त्या दलदलीचा उपद्रव माझ्या देवाला होऊ नये म्हणून म्हणो देवा काय ते मी तुला ही विहित देतोय. अरे वा जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवा तू या विटेवर उभा राहा. तू या विटेवर उभा राहा. तशी तुझी इच्छा देवा हा क्षमा कर रे या भक्त पुंडलिकाला. का म्हणून कारण या विश्वाचा देव हा या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी आला रे. पण या पुंडलिकानं केलं ते का एका बेकलेल्या विटेवर या देवाला आपल्या उभा केलं. देवा क्षमा. हे पुंडलिका म्हणे देव आपल्याला भेटण्यासाठी आला पण देवाला मी विठेवर उभा केलाय म्हणून चिंता वाटू लागली. अशी चिंता वाटून येऊ नको. कारण तू भेटलेली वीट म्हणजे कुणी सामान्य नव्हे. सामान्य नव्हे. होय पुंडलिका तू भेटलेली वीट म्हणजे स्वर्गलोकी वास्तव्य करणारा देवराज इंद्र. देवराज इंद्र. हो देवा तो कसा का. आता देवराज इंद्र या विटेच्या स्वरूपात का याला एक कारण आहे. त्वष्टा महंतांचा थोडा वेळ शांतता ठेवा. त्वष्टा महंतांचा पुत्र रुद्रासूर त्या रुद्रासुरात आणि देवराज इंद्राचा संघर्ष झाला. त्या संघर्षात देवराज इंद्रानं रुद्रासुराच्या जीवनाचा शेवट केला. म्हणून त्वष्टा महंताला राग आला. क्रोधिष्ठ होऊन त्वष्टा महंताने देवराज इंद्राला शाप दिला. हे देवराज
पाषाण रूपे तुला हृदय बनविलास, माझ्या पुत्राचा घात केलास म्हणून तू वीट होऊन पडशील. तोच शाप सत्य ठरला. स्वर्गलोकी वास्तव्य करणारा देवराज इंद्र विटेच्या स्वरूपात या भूवर येऊन पडला. पण शास्त्र आधार म्हणजे शापाला उशाप, आणि तोच उशाप त्वष्टा मंत्राने दिला तो कोणता, तर या विश्वाचा हरिहर परब्रह्म म्हणजेच वैकुंठीचा नारायण द्वापार युगात गोपाल कृष्ण या तत्वानं नटेल. त्याच्या पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल, आणि तोच देवेंद्राचा उद्धार घडवून आणण्यासाठी पुंडलिका हे सार सर्वस्व मीच घडविलंय. तेव्हा चिंता करू नकोस. मग देवा, हा या पुंडलिकासाठी तू इथपर्यंत आलायस. हो. मग देवा, या तुझ्या दैवी तत्वाला आणि मी फेकलेल्या विटेला या विश्वात काहीतरी महत्व राहिलं. तथास्तु तथास्तु तथास्तु. हे पुंडलिका, हा देवा, तुझी निर्मळ इच्छा. देवा, अरे फेकलेल्या विठेवर तू उभा राहिलास. मग देवा, या विठेला आणि तुझ्या दैवी तत्वाला महत्व राहायला हवंय. राहील ना. अरे तू फेकलेल्या विठेवर मी स्थिर झालो, अर्थात स्थित झालो, म्हणजेच मी अचल ठरलो. तू फेकलेल्या विठेवर मी अचल ठरलो, म्हणून आजपासून हे सार विश्व मला विठ्ठल हे पुंडलिका. हा देवा, विवेकाचा स्तंभ म्हणजेच ठोंबा. विवेकाचा स्तंभ म्हणजेच ठोंबा. या विठेवर मी जो उभा आहे ना, तो एका ठोंब्याप्रमाणे, म्हणून हे सारं विश्व मला विठोंबा अखेर विश्वाच्या ठाई माझ्या रंगावरून मला विविध नावाने ओळखलं गेलं. कुणी मला घननिळाही म्हटलं, कुणी मला काळ्याही म्हटलं, पण माझा जो रंग आहे ना, तो म्हणजे पांडुर. पांडुर माझा रंग, म्हणून ती म्हणते पांडुरंग. ज्या ठिकाणी देव अवतीर्ण झाले, त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाले. या भक्त पुंडलिकासाठी या विश्वाचा देव इथं प्रकट झालाय. मग देवा, या देखील क्षेत्राला काहीतरी महत्व राहिला. हे पुंडलिका, अगदी रास्त म्हणालास तू. जिथं जिथं देव गेले तिथं तिथं तीर्थक्षेत्र निर्माण झालं, आणि मी इथवर आलो तो तुझ्या भेटीला. त्यालाही कारण आहे. आई वडिलांची पवित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तू काशी विश्वेश्वराला घेऊन चालला होता. चालत असताना मार्गात इथवर तुम्ही थांबला, आणि याच ठिकाणी तू तुझ्या आई वडिलांची सेवा केली. अरे, आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा, आणि तीच ईश्वर सेवा पाहून मी तुझ्यापर्यंत आलो रे. पण आई वडिलांची सेवा करता करता तुझं जीवन पुण्यमय झालं. तुझं जीवन पुण्यमय झालंच ते झालं, त्याच बरोबर ही भूमी देखील पुण्यमय झाली. आणि या पुण्यमय भूमीत हा पांडुरंग स्थित झाला, म्हणून इथं तीर्थक्षेत्र निर्माण होईल. आता ते कसं ते आहे. या पांडुराचे पुर, या पांडुराचे पुर, म्हणून म्हणते पंढरपूर. पंढरपूर पंढरपूर म्हणता क्षणी पाणी. हे पुण्य
पुंडलिका हा देवा पंढरपूर क्षेत्र म्हणताक्षणी स्वर्गीची गंगा या उतरी अवतीर्ण स्वर्गीची गंगा. हो अंतीनं तुला मला तुझ्या आई वडिलांना आम्हा सर्वांना अगदी चंद्राकृती वळसा दिला रे. आता ही स्वर्गीची गंगा म्हणजे कोण देवा शंभू महादेवांच्या धर्मबिंदूपासून जिचा जन्म झाला तीच म्हणजे भीमा नदी आणि तीच भीमा नदी या पवित्र क्षेत्री अवतीर्ण झाली आणि तिनंच हा चंद्राकृती वळसा दिला. म्हणून या पंढरपूर क्षेत्री या पवित्र गंगेला आजपासून हे सारं विश्व चंद्रभागे जाती उमावंती उमावी देवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी तुमली पंढरी तुमली पंढरी पांडुरहरी उमावी देवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जगी प्रगट बोलती मारा पुंडलिका जावे पावन सेवा करी भावना हरी उमावी देवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. देवा आमची सुद्धा एक इच्छा आहे काय बरं ज्या पुंडलिकानं आमच्या कुशिकुला जन्म घेतला त्याच पुंडलिकाचं अस्तित्व या विश्वाच्या ठिकाणी कुठेतरी राहू दे. तथास्तु तथास्तु तथास्तु. देवा हा माझी देखील छोटीशी इच्छा आहे. काय बरं ज्या ब्राह्मण कुळात माझा जन्म झाला तेच माझे आई वडील मला जन्मी मिळावे. तथास्तु तथास्तु तथास्तु. हे पुंडलिका हा देवा तुझ्या आई वडिलांची पवित्र इच्छा देवा. अरे आमच्या पुंडलिकासाठी तू इथपर्यंत आलास. मग देवा आमच्या पुंडलिकाचं अस्तित्व या विश्वात कायम राहायला हवे. राहील ना. मला सांग रे माझं भजन पूजन कीर्तन माझं नामस्मरण केलं जाईल त्याच्या आरंभी आणि मुळारंभी कुणाचं नाव घेतलं जाईल. देवा तुझं नाही रे पुंडलिका माझं भजन पूजन कीर्तन माझं नामस्मरण केलं जाईल ना त्याच्या आरंभी आणि मुळारंभी पुंडलिका तुझं नाव घेतलं जाईल. होय देवा माझं हा ते कसं ते आहे पुंडलिक वरदा. हे पुंडलिका हा देवा कलियुगाच्या ठाई भागवत धर्माची स्थापना होईल. दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या घोषात प्रत्येक माझा भाविक भक्त पायी वारी करत करत या पंढरपुरापर्यंत येईल. आता पायी वारी करते याला कारण म्हणजे तुझ्या आई वडिलांकरवी नकळत घडली ती पदयात्रा म्हणजेच पायी वारी. त्याची आठवण त्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक माझा भाविक भक्त अगदी पायी वारी करत करत आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला मला भेटण्यासाठी या पंढरपुरात येतील. मग या पंढरपुरात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन कुणाचं रे घेतील. देवा तुझं नाही रे हे पुंडलिका प्रत्येक माझा भाविक भक्त या पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून पहिल्यांदा दर्शन घेना ते पुंडलिका तुझं घे तुझं घे. देवा माझं त्याच्यानंतर तुझ्या आई वडिलांचं दर्शन घे. त्याच्याही नंतर द्वापारयुगाच्याने मला सहाय्य केलं तेच म्हणजे गरुड आणि हनुमंत या दोहोंचे स्तंभ उभारले जातील. या दोहोंच्या स्तंभाला अगदी प्रेमाचं आलिंगन देतील. त्याच्यानंतर तोच माझा भाविक भक्त या विठ्ठलाचं दर्शन घेईल. त्याच्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभेल. मागील 3 जन्माचं पाप दूर होऊन
माझ्या पुण्याचा संचय माझ्या प्रत्येक भक्ताच्या शिवणी त्याला प्राप्त होईल एवढंच नव्हे तर तोच माझा भक्त पुढे जाऊन एकमेकाची गळा भेट घेईल. आता एकमेकाची गळा भेट घेतील याला कारण हरिहराची भेट झाल्याचं पुण्य, शिवा शिवाची भेट झाल्याचं पुण्य त्या माझ्या प्रत्येक भक्ताला मिळेल. आणि माझा तोच भाविक भक्त आपल्या कपाळी अबीर बुक्क्याचा टिळाही लागला. अबीर बुक्का? हो देवा, तो कशासाठी? त्याला एक कारण आहे. आता अबीर बुक्का म्हणजे कोण तर स्वर्गरूपी वास्तव्य करणारी रंभा, तीच रंभा म्हणजे बुक्का होय. आता स्वर्गातील रंभा बुक्क्याच्या स्वरूपात का यालाही कारण आहे. त्वष्टा महंत ती समाधिस्थ झाले, देवमय झाले, भगवंत नामात ते तल्लीन झाले. देवराज इंद्राच्या अंतर्यामी अहंकार निर्माण झाला. त्यांची भक्ती भंग करण्याची अगदी जिज्ञासा त्याची अंतर्यामी निर्माण झाली. म्हणून त्वष्टा महंतांपर्यंत देवराज इंद्रानं रंभेला पाठविलं, त्यांचा तप भंग करण्याचा आदेश दिला. तेव्हा ती रंभा त्वष्टा महंतांपर्यंत गेली आणि त्वष्टा महंतांचा तप भंग केला. क्रोधिष्ठ होऊन त्वष्टा महंतांनी रंभेला शाप दिला, हे रंभे, तू राख होऊन पडशील, मुक्ता होऊन पडशील. तोच शाप सत्य ठरला आणि स्वर्गीची रंगा अगदी ती रंभा या भूतरी बुक्का होऊन पडली. पण शास्त्र आधाराप्रमाणे त्यांनी तिला उशाप दिला. या विश्वाचा देव म्हणजे वैकुंठीचा नारायण विठ्ठल या तत्वात विलीन होईल, पंढरपूर क्षेत्र निर्माण होईल. तेव्हा प्रत्येक भाविक भक्त विठ्ठलाचा दर्शन घेतल्यानंतर अबीर बुक्क्याचा टिळा आपल्या कपाळी लावतील. तेव्हा रंभे तुझा उद्धार होईल, उद्धार होईल. एवढेच नव्हे तर देवी रुंदेच्या शापानं कलियुगाच्या ठाई सारा देव देवता पाषाणाच्या होणार. त्याच देवी रुंदेच्या शापानं चातुर्मास म्हणजे 4 महिने हा देव राखेत लोळत राहिला. मग त्या राखेची आठवण, त्या राखेचं प्रतीक म्हणून अबीर बुक्क्याचा टिळा प्रत्येक माझा भाविक भक्त आपल्या कपाळी लावी असाही माझा आशीर्वाद होय. देवा, नाटरेस्क्यो सुभाष तेरसे यांनी माझ्या कलेचा गौरव करून लाखोनाचं पारितोषिक दिलंय. सुभाष तेरसे यांचे आभार मानून माझ्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने याचा आनंदाने स्वीकार. देवा, धन्य झालं, कारण या पुंडलिकाचा या विश्वात एवढा महत्व ठेवलाय. पण देवा, मनाकडे एकच शंका वावरू लागली. काय बरं? कारण या पंढरपुरात सारे भक्त येतील, पण या पुंडलिकाचा कुठेतरी द्वेष करतील आणि या पुंडलिकाला म्हणतील कारण पुण्य मातलासी वा केला विठ्ठलासी. याचीच कुठेतरी मनाकडे खंत लागली. लोक निंदा चरंदा होईल, पण साध म्हणतील प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघेल तारे पुण्या मातरासे उभा केला विठ्ठलासे. म्हणून तू चिंतित झाला. अरे करा कठेवरी उभा विठेवरी, हा देव या विठेवर उभा राहिलाय. आपल्या कमरेवर त्यानं हात धरले, कारण कलियुगाच्या ठाई हा भक्तरूपी भवसागर मी माझ्या कमरेवर तारलाय. या विठेवर उभा राहून भक्तांचा सखा पतिव्रतेचा पाठी राखा म्हणून हा देव घेतलाय. कारण कंठी धारण केली ही वैजयंती मला. वय म्हणजे युग, जयंती म्हणजे साखळी. ही युगायुगाची साखळी आहे. या युगायुगाच्या साखळीत भक्तांचा सखा पतिव्रतेचा पाठी राखा म्हणून देव विश्वाच्या हितासाठी नटला. तू या विश्वाच्या हितासाठी या विठेवर उभा राहिला. तेव्हा तू चिंता करू नकोस. तुझी लोकनिंदा जननिंदा केव्हाच होणारी नव्हे. देवा सांग रे, या भक्त पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर तुला उभा केलाय आणि तू म्हणतोय की या विटेवर मी उभा राहणार. मग देवा, या विटेवर उभा राहून तुझे पाय दुखणार नाहीत का रे? तू थकणार नाही
नाही का रे? तू दमणार नाहीस का रे? हे पुंडलिका, सहज तू देवाला विचारलास. देवा, अरे या विठेवर तू उभा राहिलास. देवा, तुझे पाय दुखणार नाहीत का रे? देवा, तुला वेदना होणार नाहीत का रे? अरे माझा प्रत्येक भाविक भक्त पदयात्रा करत करत माझ्या भेटीसाठी या पंढरपुरापर्यंत येईल. अरे येताना त्याला वेदना होती, त्याला थकवा जाणे, अगदी त्याला दुःखही होईल. मग त्या माझ्या भक्ताचं दुःख वेदना अगदी माझ्याजवळ घेण्यासाठी मी या विठेवर उभा राहिलो. प्रत्येक माझ्या भाविक भक्तांना माझं दर्शन घेतल्यानंतर त्याचं दुःख, त्याच्या वेदना मी माझ्याजवळ घेणार आहे. तेव्हा हा देव थकणारा नव्हे, हा देव दमणारा नव्हे, तर भक्तांच्या सुखासाठी या विठेवर उभा राहणारा होईल. मग तेव्हा सांग रे, असा किती वेळ, असा किती काळ या भक्तांसाठी तू या विटेवर उभा राहणार आहे? मग पुंडलिका, या भक्तांच्या सुखार्थ आणि या भक्तांच्या हितार्थ हा देव या विठेवर उभा राहील ना. एक क्षण नव्हे तर अशी तब्बल 28 Bye.